पण मला असं वाटतं आपण 94 उभीपर्यंत अकरावा अध्याय पाहतो. या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन या संबंधीचा हा अध्याय आहे. आणि हे भगवंतानी हे विश्वरूप अर्जुनाला दाखवलं, कारण अर्जुनाची अत्यंत इच्छा होती की आपल्याला जे काही आत्तापर्यंत भगवंतानी सांगितलंय, श्रीकृष्णाने सांगितलंय की सगळं जगच मुळी माझा विस्तार आहे, मी सर्वत्र व्यापून राहिलेलो आहे, ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या विभूती त्यांनी सांगितल्या, हे सगळं सांगितलं तरी अर्जुनाच्या मनामध्ये इच्छा अशी की हे आपण नुसतं कानाने ऐकलंय, तर हे जे सगळं हा जो ईश्वर परमेश्वर सर्वत्र व्यापून आहे तो मला डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसावा अशी इच्छा त्यांनी थोडं संकोचानेच व्यक्त केली. पण अर्जुनाची इच्छा आणि भगवंत कधी नाही म्हणणार असं शक्यच नाही. तर अशा इथपर्यंत साधारण आपण आलेलो होतो की त्यांनी इच्छा व्यक्त केली, पण त्याचबरोबर आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली की जी सर्वसाधारणपणे आपण सामान्य माणसं करत नाही, आपली वृत्ती नसते की आपण देवा मला हे दे, देवा मला ते दे सगळं, किंवा कोणाकडेही आपण काही मागतो पण ते घेण्याची पात्रता आपल्यामध्ये आहे की नाही याचा कधी आपण विचार करत नाही. हे आपलं सामान्य माणसाचं वागणं असतं. पण हा अर्जुन आहे, अत्यंत भक्तही आहे तो, म्हणजे जरी त्याला आधी पूर्वी कळलेलं नव्हतं की हा ईश्वर आहे तरी सुद्धा माणसाची सुद्धा आपण भक्ती करू शकतो तशी श्रीकृष्णाची भक्तीच त्याच्या मनामध्ये होती. आणि तो स्पष्टच त्याला सांगतो, जे आपण गेल्या वेळेला शेवटी पाहिलं की माझी योग्यता असली तर तू मला सांग. आणि वर पुन्हा असं एक म्हणतो की कदाचित तू असं म्हणशील की तुला माहित नाही का तुझी योग्यता काय आहे ती. तर काय करावं. काय त्याच्यामध्ये मला नाही वाटत काही बदल, मीच कदाचित हे जवळ आलं का. आता बघा, नाही ऐकू येत नाही, ते कदाचित माझे जास्त जवळ आलं असावं. हां, आवाज कमी येतोय आता. मागे सर्वांना ऐकायला येतो. तर अर्जुन म्हणतो की माझी पात्रता असेल तर तू मला सांग. आणि मग पुढे असं म्हणतो की तू कदाचित असं म्हणशील की तुला कळत नाही का तुझी योग्यता आहे की नाही. तर त्यालाही उत्तर अर्जुनच देतोय, प्रश्न आपणच करतोय, उत्तर देतोय की आठवत असेल पहा गेल्या वेळेला आपण पाहिलं होतं अगदी शेवटी की एक दोन त्यांनी फार सुंदर उल्लेख ज्ञानदेवांचे उल्लेख आहेत. गीतेच्या श्लोकामध्ये हे उल्लेख नाही आहे, ज्ञानदेवांनी असे उल्लेख केलेत की अर्जुनाने असं म्हटलं की तू माझी पात्रता आहे की नाही हे मला कळत नाही. आणि असं म्हणून म्हणजे पुढे असं तो म्हणतो
की रोग्याला आपल्या रोगाचं निदान स्वतःला कळतं का? नाही कळत ना. तसंच माझं आहे की माझं हे कळत नाही आहे. आणि दुसरं आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी की तो म्हणतो की आपल्या बाळाला काय पाहिजे हे आईला, किंवा काय पाहिजे पेक्षा बाळाला काय पचेल हे आईला जास्ती कळतं. तर त्यामुळे अर्थातच तसंच आहे की मला कळत नाही आहे आणि माझ्यापेक्षा तू, म्हणजे जसं आईला बाळाची पात्रता कळते तसंच श्रीकृष्णा तुला माझी पात्रता माहिती आहे. तर तू ठरव की मी ह्या योग्यतेचं आहे की नाही, हे विश्वरूप पाहण्याच्या योग्यतेचं आहे की नाही, असं तू ठरव. आणि मग पुढे शेवटचे श्लोक जे आपण पाहिले ते असे 93-94. तया परिजनार्दना विचारी जो माझी संभावना, मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे. म्हणजे याप्रमाणे श्रीकृष्णा जर माझी संभावना ह्याचा अर्थ माझी पात्रता, माझी योग्यता जर असेल तर मग मला विश्वरूप दर्शन तू दाखव. उपक्रम कीजे म्हणजे मला ते दर्शन तू घडव. तरी तैसी ते कृपा करा, एरवी नव्हे हे म्हणा अवधारा. वाया पंचमालापे बधिरा सुख केवते देणे. म्हणजे त्यांनी म्हटलंय की माझी पात्रता नसेल तर सरळ नाही म्हणून सांगा की मी नाही तुला विश्वरूप दर्शन दाखवू शकत, तुझी ती पात्रता नाही आहे. कारण बहिऱ्या माणसापुढे तुम्ही अगदी मोठ्या पंचम सुरामध्ये फार सुंदर गायलात तरी काय उपयोग आहे. असं आहे की जर माझी पात्रताच नसेल तर तुम्ही ते न दाखवलेलं बरं. असं आता हे श्रीकृष्णावरच त्यांनी सोपवलं की काय करायचं ते तुम्ही ठरवा. आणि मग आता मधल्या थोड्या ओव्या गाळूया, कारण पुन्हा पुन्हा तशीच उदाहरणं दिली आहेत आणि ती तुम्ही वाचून हे करू शकाल. तर त्यामुळे त्याच्यात वेळ न घालवता काही म्हणजे पूर्वीपासूनचे उल्लेख आहेत त्याच्यामध्ये की पूर्वी ऋषींनी काय केलं, त्यांना मिळालं की नाही दर्शन वगैरे, असे बऱ्याच प्रकारचे उल्लेख आहेत. त्यानंतर आता एकदम 110वी ओवी पहा. 110. आता पुढे अर्जुनच बोलतोय हे, म्हणजे मधलंही सगळं त्याचंच आहे. आणि आता आपण जे पाहतोय अर्जुनाचेच उद्गार आहेत हे. तो म्हणतो म्हणोनी म्हणजे आता हे जे मधला भाग आहे सगळा त्याच्या संदर्भामध्ये तो म्हणोनी आहे. आपण मियापासून लक्षात घेऊया. मिया जे विनवले काही ते देव न दाखविती हे कीर नाही, परी देखावया लागी देई पात्रता मग. म्हणजे हाही विचार आता अर्जुनाच्या मनात आलाय की मी सांगितलं दाखवा, माझी पात्रता नसेल तर माझी पात्रता तुम्ही निर्माण करा. कारण मला बघण्याची तर इच्छा आहे, तर त्यामुळे देव दाखवणार नाहीत असं नाही, पण देव तर दाखवतीलच मला विश्वरूप दर्शन, पण मग मला पात्रताही त्यांनी द्यावी तशी. तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जाणसी माझे डोळे, तरी आरतीचे डोहळे पुरवी देवा. म्हणजे तुला जर असं वाटत असेल की हे माझे जे चर्मचक्षु, आपले साधे डोळे, माझे जे डोळे आहेत आत्ता, त्या डोळ्यांनीच जर मी पाहू शकणार असेल विश्वरूप सगळं, तर मग मला माझी इच्छा तशी पूर्ण करा. आणि तिथे काय म्हटलंय, आरतीचे डोहळे पुरवा. सुंदर शब्द ज्ञानदेवांनी घातलेला आहे. कारण डोहाळे असे असतात की पाहिजे म्हणजे पाहिजे असतं ते.
ते म्हणजे कुठलीही वेळ असो काही असो हे खायचंय किंवा हे करायचं तर ते पाहिजेच असं अशी जी असते त्या म्हणून तो डोहाळे शब्द वापरलेला आहे की इतकी भयंकर आर्त इच्छा अर्जुनाची की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हे विश्वरूप दर्शन आपल्याला घडावंच आणि म्हणून डोहळे पुरवी देवा असं म्हटलंय. ऐसी ठाये ठावो विनंती जव करू सरेल सुभद्रापती तव तया षड्गुण चक्रवर्ती साहवेचिना. म्हणजे इतकी सारखी ठाये ठावो ह्याचा अर्थ सारखी सारखी तो विनंती करतोय अर्जुन. सुभद्रापती म्हणजे अर्जुन ही सारखी विनंती करतोय त्या मग अशा परिस्थितीत तव तया षड्गुण चक्रवर्ती साहवेचिना. म्हणजे आता त्याला श्रीकृष्णाला हे सहनच होत नाही की आपण दाखवत नाही विश्वरूप हे कसं आता शक्य आहे. आणि त्या या ठिकाणी श्रीकृष्णाला दोन प्रकारची विशेषणं दिलेत. एक म्हटलंय चक्रवर्ती, ते आपल्याला माहिती आहे की त्याच्या हातामध्ये चक्रधारी तो होता आणि त्यामुळे चक्रवर्ती. आणि षड्गुण असं म्हटलंय तर हां जे श्रीकृष्णाचे षड्गुण आपण पाहिले तिसरा अध्याय लक्षात असेल तर, आणि ज्यांनी कोणी श्रीकृष्णावरती मी बोलले ते ऐकलं असेल तर तेव्हा तर मी 6 गुण हे सगळे स्पष्ट केले होते. तर हे जे षड्गुण ते ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश श्री औदार्य हे 6 गुण. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश श्री औदार्य हे 6 गुण भगवंताचे. त्याला भगवंत असं म्हणतात. ह्याचं कारणच ते आहे की ह्या 6 गुणांना भग असं म्हणतात. ह्या 6 गुणांना भग म्हणतात. हे जे आहे ज्ञान, पुन्हा सांगते, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश श्री औदार्य. आता ह्या 6 गुणांचं वर्णन काही करत नाही कारण आपण ते 3ऱ्या अध्यायामध्ये थोडक्यामध्ये पाहिलेलं आहे. तर असा तो श्रीकृष्ण ज्याचे त्याला भगवंत, कारण भग म्हणजे हे 6 गुण, असे भग असणारा तो भगवंत. तर त्याला भगवान किंवा भगवंत असं जे म्हणतात ते त्यामुळेच म्हणतात. तर असे हे 6 गुण असणारा आणि चक्रवर्ती असा तो श्रीकृष्ण, त्याला सहनच होईना की इतका पुन्हा पुन्हा अर्जुन सांगतोय, त्याची इतकी तीव्र इच्छा आहे आणि आपण ती पूर्ण केलीच पाहिजे अशा प्रकारची इच्छा किंवा अशा प्रकारचा विचार आता निर्माण झालाय. आता ह्याची श्रीकृष्णाची अवस्था कशी झाली हे म्हणजे आता त्याच्या मनामध्ये विचार कसे यायला लागले की हा पुन्हा पुन्हा विनंती करतोय आणि आपण त्याला सांगितलं पाहिजे. हे विचार करत असताना त्याची अवस्था, मनाची अवस्था कशी झाली ते सांगताना काही उदाहरणं दिले. ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखोनी क्षीरसागर उचंबळे तैसा दुनेही वरी प्रेम बळे उल्हसित झाला. म्हणजे ह्या जसं पौर्णिमेला चंद्रबिंब वाटोळे याचा अर्थ पौर्णिमेचा दिवस, तर ते असा पौर्णिमेचा चंद्र बघून सागराला भरती येते त्याप्रमाणे दुनेही वरी प्रेम बळे उल्लसित झाला. दुनेही असं म्हटलं ह्याचं कारण असं की एक तर त्याचं प्रेमच होतं, अर्जुनावरती अत्यंत प्रेम त्याचं होतं, हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे तो इतकी मनापासून इच्छा व्यक्त करतोय आणि आपण सांगायचं नाही असं कसं शक्य आहे. मग अशा या दोन्ही कारणांमुळे तो श्रीकृष्ण उल्हसित झाला.
म्हणजे त्याच्या आणि दुणेही ह्याचा आणखीही एक अर्थ असा होतो की त्याच्या प्रेमाला दुप्पट भरती आली, असाही एक अर्थ होतो. दोन्ही अर्थ आपण घेऊ शकतो की त्याच्या प्रेमाला दुप्पट भरती आली. म्हणजे प्रेम तर आहेच, पण त्या प्रेमाला दुप्पट भरती आली. मग तिये प्रसन्नतेचे आटोपे, गाजोनी म्हणितले सकृपे, पार्था देख देख उमपे स्वरूपे माझी. म्हणजे आता तो म्हणाला की अत्यंत प्रसन्नतेच्या आवेशात, आटोपे ह्याचा अर्थ आवेशात, प्रसन्नतेचे आटोपे म्हणजे प्रसन्नतेच्या आवेशामध्ये, गाजोनी म्हणितले सकृपे म्हणजे गाजोनी याचा अर्थ गरजून, मोठ्या जोरामध्ये गरजून त्यांनी असं सकृपे म्हणजे त्याच्यात कृपाही आहे. आणि कृपा हा शब्द आपण फार सुरुवातीला पाहिला होता, आठवत असेल तर. कृपा आपल्या माणसांवरती कृपा केली जाते आणि दया आणि कृपा ह्याच्यामध्ये हा फरक आहे की दया ही आपण परक्या माणसावरती करतो, आपल्या माणसावरती जी केली जाते ती कृपा. म्हणून सकृपे म्हटलंय कारण तो त्याचा आहे, त्याचं अत्यंत प्रेम आहे पार्थावरती ह्याचं, श्रीकृष्णाचं. तर गाजोनी म्हणितले सकृपे, पार्था देख देख उमपे स्वरूपे माझी. उमपे ह्याचा अर्थ अनंत, मोजता येणार नाही तशी. उमपे ज्याला माप नाही, मापताच येणार नाही, मोजमाप ज्याचं करता येणार नाही, अशी अनंत स्वरूप माझी. उमपे स्वरूपे माझी. तर अशी माझी अनंत स्वरूप आता तू पहा. एकची विश्वरूप देखावे, ऐसा मनोरथू केला पांडवे, की विश्वरूपमय आगवे करुणी घातले. म्हणजे एक त्या श्रीकृष्णाचं जे नेहमीचं स्वरूप आहे त्याच्या ऐवजी आपल्याला त्याचं विश्वरूप पाहायला मिळावं असा मनोरथ या अर्जुनाने केला. म्हणजे साधारण आपण असं लक्षात घेऊ शकतो ह्या ठिकाणी की विश्वरूप म्हणजे काहीतरी एक फार मोठं ह्याचं रूप आपल्याला बघायला मिळणार, की अगदी सगळ्या जगात सर्वात मोठं, म्हणजे आपण ज्याला काही तुलनाच करू शकत नाही अशा प्रकारचं काहीतरी विश्वरूप बघायला मिळेल असा मनोरथ केला होता अर्जुनाने. आणि श्रीकृष्णाने काय केलं की विश्वरूपमय आघवे करुनी घातले, म्हणजे स्वतःला त्यांनी पूर्ण विश्वरूपच करून टाकलं. म्हणजे संपूर्ण विश्वाच्या रूपामध्ये तो हे झाला, म्हणजे विश्व त्याच्या रूपामध्ये सामावलं गेलं असं उलटं म्हणताय. संपूर्ण विश्व त्याच्या रूपामध्ये सामावलं गेलं असं त्याला म्हणायचं. विश्वरूपमय आगवे करुनी घातले म्हणजे त्याच्या रूपामध्ये सगळं विश्वच मुळी सामावून गेलं असं त्यांनी विश्वरूप त्याला दाखवलं. आणि त्याच्यानंतर मधल्या थोड्या ओव्या आपण गाळूया. ह्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी फक्त अशी काही उदाहरणं दिली आहेत की हे थोडंसं मागितलं आणि ज्याच्यावर आपलं खूप प्रेम आहे तो किती भरभरून देतो असं सांगण्यासाठी बाप मुलाला कसं देतो वगैरे वगैरे अशी अनेक काही उदाहरणं दिलेली आहेत. तर ते आपण गाळून एकदम 22व्या ओवीकडे येऊया. आणि कारण आपण असं बरोबर लिंक अशी त्याच्यामध्ये आपल्याला लावता येते, तर म्हणून ह्या प्रकारे आपण जाऊ. तर 22वी ओवी बघा. परी हा हे देखेल की नाही, ऐसी सेची न करी काही, एकसरा म्हणतसे पाही स्नेहातुर. म्हणजे अर्जुनाची ही हौस पुरवण्याची इतकी काय घाई
श्रीकृष्णाला झाली की ह्याला पाहता येईल की नाही ह्याचाही त्यांनी विचार केला नाही. आणि तो मुळी स्नेहातुर झाला, प्रेमातुर झाला आणि दाखवायला सुरुवात केली आणि म्हणाला, बघ बघ एकसरा म्हणत असे पाही, म्हणजे बघ अर्जुना बघ, मी तुला आता सगळं माझं विश्वरूप दाखवतो. म्हणजे अशा प्रकारे त्याला त्याच्या डोळ्यांना हे दिसणार नाही हे सुद्धा लक्षात आलं नाही. अशी वेळ आली आणि एकदम त्यांनी दाखवायला सुरुवात केली. आणि दाखवायला जी सुरुवात केली त्याच्यात त्यांनी काय काय पहिल्यांदा दाखवलं तो स्वतः सांगतोय. भगवान उवाच म्हटलंय पहा त्या श्लोकाच्या आधी. तर हा भगवंत सांगतोय, श्रीकृष्ण सांगतोय हे आता जे काय आपण पाहतोय ते. अर्जुनाला म्हणतोय, अर्जुना तुवा एक दावा म्हणितले आणि तेची दाऊ तरी काय दाविले, आता देख आघवे भरिले माझाची रूपी. सोपं आहे ना, कळलं असेल ना सगळ्यांना की तू मला फक्त एक माझं विश्वरूप दाखव म्हणाला, पण मी तुला सगळं विश्वभर माझं कसं रूप आहे ते मी आता दाखवतोय. आणि ते जे दाखवतोय त्याच्यामध्ये काय काय आहे हे पुढच्या ओळीमध्ये आहे. एक कृषे एके स्थूळे, एके कृषे एके स्थूळे, एके ह्रस्वे एके विशाळे, पृथुतर सरळे अप्रांते एके. म्हणजे कशी जे काही त्याला विश्वामध्ये दिसतंय किंवा ते विश्वरूपामध्ये जे काही सगळं दिसतंय त्याच्यामध्ये काही माणसं कशी एके, याचा अर्थ काही माणसं, तर काही माणसं म्हणा किंवा काय जे काय असेल ते, काही कशी आहेत अत्यंत कृश आहेत, काही स्थूळ त्याचा अर्थ खूप लठ्ठ आहेत, एके ह्रस्वे ह्याचा अर्थ ठेंगणी म्हणजे उंचीला कमी असलेली ह्रस्वे, एके विशाळे म्हणजे अत्यंत उंच किंवा एकूणच सगळं शरीरच खूप मोठं विशाल असं. नंतर पुढे पृथुतरे सरळे अप्रांते एके, म्हणजे पृथुतरे सरळे ह्याचा अर्थ पृथ्वीपासूनच सरळ उंचच्या उंच, खूपच उंच, पृथुतरे सरळे. आणि त्याच्या पुढे आणखीन वेगळा उल्लेख आहे हा अप्रांते एके. अप्रांते याचा अर्थ अपार, म्हणजे ज्याला मर्यादाच नाही, अमर्याद असं ज्यांचं काही रूप आहे, अशी काही अमर्याद आकाराची अशी काही दिसत आहेत. एके अनावरे आवरत नाही आहेत, एके त्याच्या पुढे एके म्हटलं नाही आहे पण ते गृहीत आहे पुढे की काही अनावर आहेत तर काही प्रांजळ आहे. प्रांजळ म्हणजे अगदी शांत, जे काही सांगतील ते ऐकणारी अशी प्रांजळ. काही अनावर आहेत, काही प्रांजळ आहे. नंतर सव्यापारे निश्चळे, इथे पुन्हा दोन वेगळं आहे हा. सव्यापारे ह्याचा अर्थ उद्योग करणारे, म्हणजे सक्रिय म्हणू आपण, सक्रिय काहीतरी करतायत. सव्यापारे म्हणजे काहीतरी उद्योग करणारे किंवा सक्रिय असलेले. आणि काही निश्चळे म्हणजे निष्क्रिय, काहीच करत नाही, शांत नुसतेच बसले. नंतर पुढे उदासीने स्नेहाळे तीव्रे एके, म्हणजे काही उदासीन. आता उदासीन शब्द गेलेला आहे आपल्याला. उदासीन म्हणजे अलिप्त आहे. काही जे काय चाललंय ते सगळ्यापासून अगदी अलिप्त आहेत. काही स्नेहाळे म्हणजे अत्यंत प्रेमळ आहेत. तीव्रे ह्याचा अर्थ कठोर, काही कठोर आहे. एके घूर्णिते सावधे. आता तो घूर्णिते शब्द आहे ना, त्याचा अर्थ धुंद, काही धुंद आहे आपल्याच ह्याच्यात आहे, धुंदीमध्ये. मग ती धुंदी कशाची असेल
असू शकते ना, कशाची असू शकते धुंदी, तर अत्यंत धुंदीत आहेत काही, काही सावध आहेत. धुंदच्या बरोबर उलटं ना सावध असणारी माणसे, काही सावध आहे. असलगे एके अगाधे, आता हे पुन्हा एकमेकाच्या विरोधी आहे. अगाधे याचा अर्थ गूढ, गूढ म्हणजे कसे आहेत ते कळत नाही, गूढ आहे. आणि असलगे ह्याचा अर्थ काही अगदी उघड आहेत, म्हणजे त्यांचं स्वरूप सरळ कळतं, स्पष्ट कळतं. हां, उघड आहे म्हणजे काही गूढ आहे तर काही अगदी सरळ उघड किंवा स्पष्ट आहे. एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके, म्हणजे काही कसे अगदी उदार आहे. अतिबद्धे याचा अर्थ कृपण किंवा कंजूष, कंजूष. क्रुद्धे, क्रुद्धे म्हणजे कळलं असेल, रागीट, रागावलेली आहे किंवा रागीट आहे. काही थोडेच घेते, सगळं घेत नाही. एके संते सदामध्ये, इथे संत म्हणजे संत वृत्तीची माणसं, संत वृत्तीची माणसं. संत याचा अर्थ नेहमीच चुकीचा घेऊ नका की संत म्हणजे अगदी सगळं सोडून ईश्वर ईश्वर करणारेच म्हणजे संत नव्हे. संत ही वृत्ती आहे, तर काही संत वृत्तीच आहे, तर काही सदा मध्ये आहे ते. ह्याचा अर्थ त्या म्हणजे मदोन्मत्त म्हणतो ना आपण, मदोन्मत्त, अत्यंत मद त्यांना आहे, मदोन्मत्त आहे. काही संत वृत्तीचे आहेत तर काही मदोन्मत्त आहे. स्तब्धे एके सानंदे, म्हणजे काही स्तब्ध शांत आहेत, काही अत्यंत आनंदित आहेत. गर्जिते निशब्दे, पुन्हा असं विरोधी विरोधी प्रत्येक ठिकाणी दिले. काही मोठमोठे गर्जना करणारे आहेत, काही निशब्द आहेत. सौम्य एके, काही अत्यंत सौम्य आहे. असं वेगवेगळं हे दिलेलं आहे. सगळं मी घेत नाही, इथे थांबते. आता त्याच्या पुढे 31वी ओवी बघा. मधलं आहे ना ते तुम्ही स्वतः वाचा. आता तुम्हाला अर्थ लागायला लागेल बरोबर. मग आता 31वी ओवी बघा. एवं नानाविधे परिबहुवसे आणि दिव्य तेज प्रकाशे तेवीची एक एका ऐसे वर्णेही नव्हे. म्हणजे अशी ही अनेक जी काही रूपं आहेत ती नानाविध, अनेक प्रकारची अनेक विध रूप. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की हे जे सगळे उल्लेख केले आहेत ना, जरी पुढचे काही उल्लेख आपण पाहिले नाही तरी सुद्धा ह्यामध्ये काय सांगायचं आहे, तर मुख्य विचार असा आहे की ईश्वर जो आहे तो ईश्वर अनेक विध रूपांमध्ये या जगामध्ये. ईश्वराचीच रूप आहे ती. म्हणजे चांगलं वाईट जे काय आपण म्हणतो, क्रुद्ध माणूस सुद्धा ईश्वराचंच रूप आहे, ईश्वराचंच एक प्रकार आहे. तर अशा प्रकारे हे निराळी म्हणजे जे परमेश्वराची इच्छा होती, एकोम बहुश्याम अशी जी इच्छा होती ना, ते हे सगळं बहुश्याम आहे. आलं लक्षात? हे सगळं बहुश्याम स्वरूप जे काही विश्वाचं आहे ते सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. अनेक विधता आपल्या लक्षात यावी, अर्जुनाच्या लक्षात यावी की हे सगळं ईश्वरच आहे, हे सगळं ईश्वर आहे. तर एवं नानाविधे परिबहुवसे, बहुवसे म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी पुष्कळ,
पुष्कळ असा घ्यायचा, वेगवेगळ्या प्रकारची आणि पुष्कळ. कारण नाही तर बहुवस ह्याचा अर्थ अनेकविध असाही होऊ शकतो, पण नानाविध म्हटल्यानंतर पुन्हा तोच अर्थ त्याचा असू शकत नाही, म्हणून बहुवस ह्याचा अर्थ आपण पुष्कळ असा घेतो. पुष्कळ. आणि दिव्य तेज प्रकाशे म्हणजे कशी आहे तर ती सगळी कशीही असू देत, पण ते दिव्य तेज प्रकाशे त्याच्यामध्ये आहे. अनेक ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी दिव्य तेज. आणि म्हणून पहा की कोणीही माणूस हा आपण जे त्रिगुण म्हणतो, ते त्रिगुण ह्यातले सत्व रज तम हे तीनही गुण प्रत्येकामध्ये असतात. मग काहींमध्ये तमोगुण कमी असेल, सत्वगुण जास्त असेल, पण तरी सुद्धा तमोगुण कुठेतरी बाहेर येतो. आणि तो असं अशी ही जी परिस्थिती आहे, तर म्हणजे मला फार पूर्वी एक पाहिलेलं नाटक, काय बरं ते नाटकाचं नाव मला आठवत नाही, मी कॉलेजमध्ये शिकत असताना पाहिलेलं, आपल्या ह्यांचं जाऊ दे. त्याच्यामध्ये त्या ज्या दोन स्त्रिया एक अशी वाटते की इतकी प्रेमळ, इतकी मुंगीला सुद्धा साखर खा म्हणून मुंगीच्या मागे धावणारी, इतकी अगदी अशा प्रकारची, पण तीच नंतर खून केलेला व्यक्तीला गाडून कसं टाकायचं ह्या सगळ्याची हे करते. आणि जी दुसरी स्त्री त्या नाटकामध्ये आहे ती विजय तेंडुलकरांचं नाटक. नाही पुरुष नाही, फार सुंदर गाजलेलं नाटक होतं. तर त्या दुसरी स्त्री जी असते ती ते लालन सारंगने ते काम केलं होतं. नाही, खूपच पूर्वीचं नाटक आहे, मी शिकत असतानाच नाटक. हां, तर ती जी दुसरी असते लालन सारंगने जिचं काम केलं, ती स्त्री इतकी अशी रंगेल आणि अशा प्रकारची दाखवली आहे, पण ती तो खून करायला धजत नाही, ती घाबरते. म्हणजे पहा की जी असे गुण, म्हणजे ते खरं विजय तेंडुलकरांना किती सुंदर विचार त्या नाटकातून सांगायचा होता, तो प्रेक्षकांपर्यंत पोचला नाही. त्या ह्याच्यावरती टीका खूप झाल्या की काय असं असभ्य काहीतरी दाखवलंय वगैरे वगैरे करून, परंतु फार सुंदर विचार त्यामध्ये खरा म्हणजे त्यांना सांगायचा होता की एक माणसं कशी असतात की जो अत्यंत हे वाटतो, फार सात्विक वाटतो, त्याच्यामध्ये तमोगुण कसा असतो, आणि जो तमोगुणी वाटतो तो कसा, त्याच्यामध्ये सत्वगुण कसा असतो. फार सुंदर त्या नाटकातला विचार. नाही, मला आठवलं की सांगेन मी. आठवते लालन सारंग आणि ती दुसरी एक हे होती. आणि पण जाऊ दे, म्हणजे मला असं एकदम आठवण झाली म्हणून सांगते की माणसांमध्ये असं सगळं असतं, दोन्ही तिन्ही प्रकारचे गुण आपल्यामध्ये असतात, असं नाही आहे. आणि काही वेळेला अगदी खूप चांगला वाटणारा माणूस आहे, काहीतरी एका विशिष्ट वेळेला एका विशिष्ट क्षणी तो एखादा पशुसारखा वागतो. ही अगदी म्हणजे त्याच्यात माणसामधला पशु बाहेर येतो, अशी वेळ अशा काही प्रसंगांमध्ये. तर हे जे आहे ना ते
असं म्हणजे हे सगळं ह्याच्यामध्ये सांगायचे आहे की हे जे म्हटलं ना, दिव्य तेज प्रकाशे तेवीची एक एका ऐसे वर्णही नव्हे, या सगळ्यामध्ये खरं म्हणजे तो फार सुंदर विचार आहे की दिव्य तेज आहे, प्रकाश आहे, एकासारखे एक एका ऐसे वर्णही नव्हे, म्हणजे त्यांची वर्णसुद्धा एकसारखे नाहीत, कोण असं आहे कोण तसं आहे, असे वेगवेगळ्या प्रकारची ही सगळी माणसं, सगळी ईश्वरच आहे, सगळा ईश्वरच आहे, हा विचार या ठिकाणी मांडायचा आहे. पुढे एक मधल्या काही ओव्या पुन्हा गाळून आपण 36व्या ओवीकडे जाऊ. एके तप्त ताम्रता बुडी, एके श्वेतचंद्र चोखडी, ऐसी नाना वर्णे रूपडी देख माझी. म्हणजे पहिल्यांदा काय म्हटलं, एके तप्त ताम्रता बुडी, म्हणजे तापलेली जी वस्तू असते, अत्यंत तापलेली, ती तांबडी दिसते, त्याला तप्त ताम्रता म्हटलंय. लोखंड पहा, कोळसा पहा, काही तापलं की कसं त्याचं जे काही रंग दिसतो तो कसा असतो, तर तो ताम्र असतो. तर तप्त ताम्रता बुडी, एके श्वेतचंद्र चोखडी, म्हणजे अगदी सुंदर चंद्रासारखी शुभ्र स्वच्छ अशी चोखडी, म्हणजे काय चांगली शुद्ध अशा प्रकारची, ऐसी नाना वर्णे रूपडी देख माझी, अशी वेगवेगळ्या प्रकारची विविध रंगांची ही सगळी माझी रूपं तू बघ. आणि रंग याचा अर्थ केवळ रंग नव्हे, रंग याचा अर्थ वृत्ती. हा रंग याचा अर्थ वृत्ती, की तप्त ताम्रता असं जरी म्हटलं असलं तरी ती वृत्ती आहे, की अशी काही असतात, काही कशी चंद्रासारखी शीतल असतात, अशी ही वृत्तीचं वर्णन आहे. ऐसी नाना वर्णे रूपडी देख माझी, हे जैसे का आनान वर्ण, आनान म्हणजे अनेक, वेगवेगळे, आन म्हणजे वेगवेगळे हे जे सगळे आनान वर्ण, तैसे आकृतीही अनारिसेपण, म्हणजे रंगही वेगवेगळे, आकृत्याही वेगवेगळ्या, अनारिसेपण म्हणजे पुन्हा वेगवेगळ्या, त्यांचे आकारही वेगवेगळे, रंगही वेगवेगळे. लाजा कंदर्प निघाला शरण तैसे सुंदर एके, म्हणजे त्यापैकी काही इतके सुंदर की कंदर्प म्हणजे मदन, लाजा कंदर्प निघाला शरण, म्हणजे मदनाने सुद्धा शरणागती पत्करली, इतके सौंदर्यवान, अशी काही. तर अशा प्रकारचे काही सुंदर अशी ही वेगवेगळ्या प्रकारची ही माणसं. आता पुढे 140वी ओवी बघा. एवं नानाविधाकृती या पाहता पारू नाही सुभद्रापती, जयाचा एकेकी अंग प्रांती देखपा जग, म्हणजे अशा ह्या ज्या सगळं नानाविध आकृती आहे, ह्याला या पाहता पारू नाही, पार म्हणजे अंत नाही, पार नाही, ह्याचा अर्थ अंत नाही. अर्जुना, ह्या सगळ्या ह्याला मी किती तुला सांगणार, या सगळ्या ह्याला काही अंतच नाही. जयाचा एकेकी अंग प्रांती देखपा जग, म्हणजे एकेका अंगामध्ये ह्या आकृती अशा तुला आता दिसणार आहे किंवा दिसत आहेत की ज्याच्या एकेका अंगामध्ये, एकेका शरीराच्या भागामध्ये तुला पाहता सगळं जग दिसेल, सगळं जग दिसेल. एकेका अवयवामध्ये, एकेका अंगामध्ये सगळं जग दिसेल असं म्हटलेलं आहे. अर्थात हे सगळं पुढे अधिक स्पष्ट होत जाणार आहे, म्हणून मी आता फार त्याचं स्पष्टीकरण करत नाही. तर
असं हे सगळं ते दाखवतोय, म्हणजे बोलतोय. श्रीकृष्ण बोलतोच आहे, बोलतच चाललंय, हे सगळं दाखवतोय. आणि आता पुढे आणखी काय दाखवलेलं आहे किंवा आणखीन काय सांगतोय हे, तर पुढचा 6व्या श्लोकानंतरच्या ओव्या बघूया आपण. श्लोकसुद्धा खरं म्हणजे अगदी सोपा आहे. तोच म्हणजे पश्चात आदित्यान वसून रुद्रान अश्विनो मरुतस्तथा, असा जो पहिला भाग आहे ना, तोच आता पहा कसा ह्या ओव्यांमध्ये आलाय. जेथ उन्मिलन होत आहे दिठी, तेथ पसरती आदित्यांची या सृष्टी, पुढती निमिलनी मिठी देत आहाती. ह्याचा अर्थ असा की जिथे उन्मिलन होते आहे दिठी, म्हणजे जिथे त्या विश्वरूपाची दृष्टी उघडी, डोळे उघडे होतात, त्याचे ज्या वेळेला डोळे उघडे होतात त्यावेळेला आपल्याला काय दिसतं, तेथ पसरती आदित्यांची या सृष्टी. म्हणजे आदित्य म्हणजे सूर्य, या ठिकाणी आदित्य याचा अर्थ सूर्य असा आहे. तर कारण आदित्य अनेक आहेत, आपण पाहिलं आहे विभूती योगामध्ये, परंतु ह्या ठिकाणी सूर्य असाच आहे अर्थ. तर तेथ पसरती आदित्यांची या सृष्टी, म्हणजे त्यांनी त्या विश्वरूपाने डोळे उघडले की आपल्याला, म्हणजे अर्जुना तुला काय दिसणार आहे, तर आदित्यांच्या सृष्टी, म्हणजे सगळी सृष्टी ह्या अनेक सूर्यांनी भरून गेली आहे असं तुला दिसेल. सगळी सृष्टी सूर्यांचे समुदाय म्हणा, आदित्यांची या सृष्टी, म्हणजे एक सूर्य नव्हे, अनेक सूर्य, म्हणून मी समुदाय म्हणते. तर आदित्यांची या सृष्टी, अनेक सूर्यांचे समुदायच तुला दिसतील. आणि पुढती निमिलनी मिठी देत आहाती, म्हणजे त्यांनी डोळे मिटले, विश्वरूपाने डोळे मिटले की ते दिसेनासे होतात. म्हणजे डोळे उघडले की ते सूर्य दिसतात आणि मिटले की ते दिसत नाही. पुढे वदनीची या वाफेसवे होत ज्वाळामय आघवे, तेथ पावकादिक पावे समूह वसूंचे. आपण वसू पाहिलेले आहेत, वसू विभूती योगामध्ये, आणि त्याच्यामध्ये पावक म्हणजे अग्नी हा एक सर्वात मुख्य असा वसू मानला जातो. तर तो कधी दिसतो, तर वदनीची या वाफेसवे होत ज्वाळामय आघवे, म्हणजे त्याच्या तोंडातून जी वाफ बाहेर पडते विश्वरूप येते, म्हणजे सगळं चमत्कारिक अद्भुत आहे. तर त्याच्या तोंडातून जी काही वाफ बाहेर पडते तर त्याच्यातून सगळं ज्वाळामय होऊन जातं. जेथ पावकादिक पावे समूह वसूंचे, अशा प्रकारे वसूंचे समूह, आणि पावकादिक म्हणजे पावक आणि इत्यादी. पावक म्हणजे अग्नी, अग्नी आणि इतर वसूंचे समूह दिसतात. त्याच्या पुढे आणि भ्रूलतांचे शेवट, कोपे मिळो पाहती एक वाट, तेथ रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे. जिथे भ्रूलता म्हणजे भुवया, त्या विश्वरूपाच्या भुवया, जिथे कोपे मिळो पाहती एकवट, म्हणजे असे त्यांनी आठी घातली की त्या भुवया जवळ आल्या की काय दिसतं, तर रुद्रगणांचे संघाट. रुद्र हे शंकराचं रौद्र रूप आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जो काही सगळा क्रोध असलेलं असं ते रूप आहे. आणि म्हणून असं म्हटलंय की ह्या भुवया ज्या वेळेला अशा प्रकारे जवळ येतात आणि त्यावेळेला कोपे मिळो पाहती, कोप आहे त्याच्यामध्ये, राग आहे, त्या रागाने ज्या वेळेला भुवया एकत्र येतात त्यावेळेला रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे.
पै सौम्यतेचा बोलावा, मिती नेणी जे अश्विनो देवा, श्रोत्री होती पांडवा अनेक वायू. इथे 2 गोष्टींचा उल्लेख आहे. पहिला जो आहे तो अश्विन देवांचा उल्लेख आहे. अश्विन देव हा उल्लेख विभूती योगामध्ये आला नव्हता आणि म्हणून मी त्याचं थोडा हे सांगते, त्याचं स्पष्टीकरण करते की हे अश्विन देव ह्या देवतागणांपैकी फार महत्त्वाचे असे मानले जातात. आणि ऋग्वेदामध्ये ह्या अश्विन कुमार असं त्यांचं वर्णन आहे. आता इथे ह्यांनी कारण काय माहिती का, ह्या पूर्वीच्या निरनिराळ्या वाङ्मयामध्ये एकाच गोष्टीचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आढळतं आणि त्याचा हा परिणाम असावा की त्यांनी ह्या ठिकाणी अश्विनौ देवा असं म्हटलंय. म्हणजे अनेक अश्विन पुसतात, पण अश्विन कुमारांची जोडी असं हो असेल बरोबर. अश्विनौ देवा नाही, परंतु काही ह्याच्यामध्ये म्हणजे मी वाचत असताना मला असं हे आलं की अनेक अश्विन देव असा उल्लेख काही मला वाटतं कुठल्या पुस्तकांमध्ये वाचला आठवत नाही, पण असा उल्लेख होता म्हणून मी थोडीशी हे झाले. पण ऋग्वेदामध्ये जास्त म्हणजे अनेक असं आणि संस्कृतमध्ये हां तर बरोबर आहे. हां मला तेवढं संस्कृत येत नाही त्यामुळे नाही बरोबर आहे. हां पण हे जे आहे ना ह्या अश्विन कुमारांचं वर्णन ऋग्वेदामध्ये बऱ्याच ऋचांमध्ये आलेलं आहे आणि खूप महत्त्वाच्या देवता असं त्यांना मानलेलं आहे. आणि हे अश्विन कुमार जे आहे ते जुळे असं म्हणजे ज्या काही ऋग्वेदात उल्लेख आहे ते हे जुळे होते अश्विन कुमार. आणि त्यांचं वर्णन असं आहे की ते कधी एकमेकापासून दुरावले नाही, ते सतत एकत्र असे राहिले. तर असं त्यांचं वैशिष्ट्य. आणि शिवाय त्यांची आणखीन काही वैशिष्ट्य म्हणजे हे अश्विन कुमार म्हणजे ऋग्वेदातल्या वर्णनाप्रमाणे अत्यंत सामर्थ्यवान, पराक्रमी, तेजस्वी, नंतर विद्वान म्हणजे विद्या असलेले विद्वान आणि ऐश्वर्यवान असं म्हणजे जे काही सगळे चांगले गुण त्या सगळ्याचं वर्णन त्या अश्विन कुमारांच्या संदर्भामध्ये ऋग्वेदामध्ये केलेलं आहे. तर त्यामुळे त्यांच्याबद्दलचं हे आहे. आणि हा विभूती योगामध्ये ह्याचा उल्लेख नव्हता म्हणून मी मुद्दाम हे सांगितलं. तर ह्या ठिकाणी अश्विन कुमारांचा उल्लेख आहे पहिल्यांदा. आणि सौम्यतेचा ओलावा, मिती नेणीचे अश्विनौ देवा असं म्हणजे हे अत्यंत सामर्थ्यवान होते, पराक्रमी होते, पण अत्यंत सौम्य होते. आणि म्हणून सौम्यतेचा ओलावा, मिती नेणीचे म्हणजे त्याला ते मोजताच येणार नाही, मिती नेणीचे इतके सौम्य अशी त्यांची वृत्ती, असे हे अश्विन देव. तर त्यांचा उल्लेख आहे. नंतर पुढे आहे तो उल्लेख आहे श्रोत्री होती पांडवा अनेक वायू असा जो उल्लेख आहे ना, त्याचा अर्थ असा की त्या विश्वरूपाच्या कानातून जे वायू बाहेर पडतात त्याच्यातून आता वायुपुत्र ज्यांना म्हटलं जातं म्हणजे मरुतगण आपल्याला गेलेले आहे विभूती योगामध्ये, बरोबर आहे ना. तर त्यामुळे ते माहिती आपल्याला. तर मरुतगण हे त्यांची हे कसं दाखवलेलं आहे इथे, तर त्या विश्वरूपाच्या कानातून वायू, कारण वायुपुत्र मरुतगण हे वायुपुत्र. तर ते म्हणजे सगळ्या गोष्टी कशा ह्या ईश्वराची निर्मिती आहे हे दाखवण्यासाठी अशा प्रकारे हे सगळं सांगितलं. यापरी एकेकाची लीळे जन्मती सुरसिद्धांची कुळे, ऐसी अपारे आणि विशाळे रूपे ये पाही. म्हणजे याप्रमाणे
एकेकाचिये लीळे म्हणजे अशी एक लीला तो शब्द आहे. म्हणजे असं ईश्वराचीच लीला आहे ही सगळी. जे काही ही सगळी निर्मिती आहे ही सगळी ईश्वराची लीला आहे. तर अशा ह्या ईश्वराच्या लीलेतून जन्मती सुरसिद्धांची कुळे. तर सुर ह्याचा अर्थ देव आणि सिद्ध याचा अर्थ सिद्ध पुरुष म्हणजे माणसं. सुर म्हणजे देव आणि सिद्ध पुरुष. आणि सिद्ध ही कल्पना मला वाटतं मी समजावून सांगितले ना एकदा, की सिद्ध म्हणजे कोण, की ज्यांना आपण काय म्हणतो की ज्यांना काही सिद्धी प्राप्त झालेल्या असतात त्यांना सिद्ध म्हणतात, असा केवळ अर्थ नाही आहे. सिद्ध याचा अर्थ असा की भगवंताचं आपण भगवंत म्हणजे त्या ईश्वराचे आपण अंश आहोत. आणि तो जो विचार आहे की आपण ईश्वरच आहोत, आपण ईश्वराचे अंश याचा अर्थ आपण ईश्वरच आहोत, ते शुद्ध रूप आपलं खरं स्वरूप आहे. ह्या विचारापासून जे कधी ढळत नाही त्यांना सिद्ध म्हणतात, त्यांना सिद्ध पुरुष म्हणतात. आणि आपण ते नुसतं सिद्धीशी जोडतो, तसं नाही आहे. आता असे जे सिद्ध आहेत त्यांना आपोआपच अनेक सिद्धी प्राप्त होतात. की त्यांचे हीच अशी असते की जसं ईश्वर काही करू शकतो तसं तेही त्या अशा अवस्थेला पोचलेले असतात, ईश्वरा समान असं आपण म्हणू शकू. तर अशा अवस्थेला ते पोचलेले असतात, त्यांना सिद्ध पुरुष असं म्हणतात. आणि अशा सिद्ध पुरुष आणि देव ह्या म्हणजे आम्ही आधी एकदा तुम्हाला सांगितलं मला वाटतं ना, की आपण जे ब्रह्मांड म्हणतो त्या ब्रह्मांडामध्ये भूव स्वहा हे तीनही गोष्टी येतात. म्हणजेच पृथ्वीवरचं सगळं चराचर सृष्टी त्याच्यामध्ये येते, अंतरिक्षामध्ये जे काही आहे तेही त्याच्यामध्ये येतं. म्हणजे भूव आणि स्वा म्हणजे स्वर्ग, स्वर्गामधले देव हे सुद्धा ब्रह्मांडातलेच मानले जातात. म्हणजे देव हे काही वेगळी सृष्टी नाही, ते ह्याच ब्रह्मांडाचा एक भाग आहे. तर ही फार महत्त्वाची आपल्याला खूप ह्या बाबतींमध्ये मनामध्ये काहीतरी चुकीच्या कल्पना असतात की देव म्हणजे पूर्णतः वेगळे. तर असं नाही आहे. तर देव उलट काही बाबतीमध्ये देवांच्या पेक्षा जास्त शक्ती मनुष्यामध्ये असते. आणि म्हणून देवांची अशी इच्छा असते की आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला पुन्हा भूलोकी जाता यावं अशी. म्हणजे मनुष्याचा जन्म आपल्याला प्राप्त व्हावा, त्यावेळेला आपली आणखी काही प्रगती होईल. तर देव ह्याचा अर्थ की सर्व गुण संपन्न नव्हे. गीतेनुसार किंवा आपल्या या सगळ्या अध्यात्मानुसार देव ही कल्पना अशी आहे की तो जो परमेश्वर जो आहे तो सर्वश्रेष्ठ ॲब्सोल्यूट पॉवर ज्याला आपण म्हणतो, त्या ॲब्सोल्यूट पॉवरच्या ज्या निरनिराळ्या शक्ती आहे की आता सूर्य ही एक शक्ती झाली, चंद्र ही एक शक्ती झाली, माणूस ही एक शक्ती झाली, त्या माणसांमधले जे विविध प्रकार त्या वेगवेगळ्या शक्ती झाल्या. तर अशा प्रकारच्या आणि देवांच्या मुख्यतः कल्पना ह्या अशाच आहेत की जे आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश ह्या एक एक प्रकारची शक्ती आहे की ब्रह्मा निर्मिती करू शकतो, ही त्याची शक्ती आहे. विष्णू सगळ्याचा पोषण करू शकतो, पालन पोषण करू शकतो, ती त्याची शक्ती आहे. आणि शिव संहार, आणि संहार ह्याचा अर्थ पुन्हा तो त्या ईश्वरामध्ये सामावून घेतो. संहार याचा अर्थही तो अशाच प्रकारे आहे की पुन्हा समजा त्या आत्म्याला पुन्हा पुनर्जन्म प्राप्त झाला तर पुन्हा त्याला आत्मविकासाची संधी मिळणार आहे. तर म्हणून संहार हा कित्येक वेळेला आवश्यक असतो की तो तिथे संपला पाहिजे आणि पुन्हा ती संधी प्राप्त झाली पाहिजे. तर अशा प्रकारे ह्या निरनिराळ्या शक्ती आहेत. आता गणेश हे सुद्धा आपण म्हणतो, गणेश ही बुद्धीची देवता म्हणतो, सरस्वती बुद्धीची देवता म्हणतो. ह्याचा अर्थच असा, किंवा दुर्गा ही
दुर्गा म्हणा, काली म्हणा, ह्या ज्या निरनिराळ्या कल्पना आपल्या डोळ्यासमोर असतात, ह्या निरनिराळ्या शक्ती एकाच त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या शक्ती असतात. तर त्यामुळे देव ही कल्पना आपण अशी लक्षात घ्यायची की देवांची निर्मिती ही ह्या सर्वश्रेष्ठ ईश्वराने केली. म्हणजे देव आपली हे करतात असं नाही, सर्वश्रेष्ठ ईश्वराने त्यांनाही निर्माण केलं आहे. जशी सगळी सृष्टी निर्माण केली तसं त्यांनाही निर्माण केलं आहे. तर हे नीट कायम लक्षात ठेवायचं आहे. तर म्हणून असं म्हटलं आहे या ठिकाणी की ह्या अशा एकेकाचिये लीळे जन्मती सुरसिद्धांची कुळे, अशी निरनिराळे ह्या लीलेतून, ह्या त्या सर्वश्रेष्ठ शक्तीच्या लीलेतून अशा निरनिराळ्या सूर आणि सिद्ध यांची कुळं निर्माण होतात. ऐसी अपारे आणि विशाळे रूपे ये पाही, म्हणजे अशी अनेक आहेत, अनंत आहेत आणि विशाल आहेत अशी रूपं अर्जुना माझी तू इथे पहा. जया ते सांगावया वेद बोबडे, पहावया काळाचेही आयुष्य थोडे, घातयाही परी न सापडे ठाव जयाचा. म्हणजे जे सांगायला वेद बोबडे म्हणजे वेदांनाही शक्य झालं नाही या ईश्वराचं स्वरूप सांगायला, ते पाहायला काळाचं आयुष्य थोडं झालं. काळ हा असं आपण म्हणतो की काळाला काही मर्यादा नाही, तर पण त्याची सुद्धा मर्यादा संपली, तर त्याचं आयुष्य थोडं झालं. आणि घातयाही परी न सापडे ठाव जयाचा. घातया ह्याचा अर्थ ब्रह्मदेव. तो जो ब्रह्मदेव की ज्याला सर्वज्ञ म्हटलं जातं आणि ज्यांनी ह्या सर्व सृष्टीची निर्मिती केली असं म्हटलं जातं, तर त्याला सुद्धा ह्या ईश्वराचा ठाव लागू शकत नाही. पुढे जया ते देवत्रयी कही नायके, तिये हिये प्रत्यक्ष देख अनेके, भोगी आश्चर्याची कवतिके महारुद्धी. म्हणजे जया ते देवत्रय म्हणजे 3 ब्रह्मा विष्णू महेश, हे देवत्रय. ह्या देवत्रयांना सुद्धा तिये ये प्रत्यक्ष देख, म्हणजे त्यांनाही हे कधी कळलेलं नाही, त्यांनाही हे कधी दिसलेलं नाही. तिये अशा गोष्टी, ये प्रत्यक्ष देख म्हणजे अर्जुना तू त्यांनाही जे दिसलं नाही ते तू बघ, तू प्रत्यक्ष बघ. आणि भोगी आश्चर्याची कवतिके म्हणजे भोगून घे, हे सगळं आश्चर्य मनापासून भोगून घे, कौतुकाने भोगून घे, आवडीने भोगून घे. महारुद्धी म्हणजे ही सगळी महारुद्धी आहे. खूप काहीतरी विशेष तुला प्राप्त झालेलं आहे आणि ते सगळं तू भोगून घे कौतुकाने, आवडीने, मनापासून. आपण म्हणतो ना एखादी गोष्ट मनापासून भोगून घ्या, तर तसं मनापासून भोगून घे असं म्हणतोय भगवंत म्हणतायत. त्याच्या पुढे 7व्या श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्या बघा. एकेकाची ये प्रदेशी, विश्वदेख विस्तारेशी, आणि विश्वाही परवते मानसी, जरी देखावे वर्ते, तरी तियेही विषयीचे काही येत सर्वथा सापडे नाही, सुखे देखता आहे की नाही न म्हणे. नाही बरोबर, सुखे आवडे ते माझा देही देखसी तू, सुखे आवडे ते माझा देही देखसी तू. म्हणजे एकेकाचिया प्रदेशी, विश्वदेख विस्तारेशी, सगळं म्हणजे एक एक प्रकार
याच्यामध्ये सगळं तुला विस्तार आणि विश्वच पाहायला मिळणार आहे, मिळतंय. आणि विश्वाही परवते मानसी जरी देखावे वरते, म्हणजे या विश्वाच्या पलीकडे, परवते याचा अर्थ की ह्या विश्वाच्याही पलीकडे आणखीन काय आहे असं जर तुला पाहावंसं वाटलं, विश्वाही परवते मानसी जरी देखावे वरते, म्हणजे त्याच्याही पलीकडचं तुला काही जर बघायचं असेल तरी तियेही विषयीचे काही एक सर्वथा साकडे नाही, म्हणजे त्या बाबतीतही काही संकट नाही, काही अडचणच नाही. तुला जर त्याच्याही पलीकडचं बघायचं असेल ना तर तेही तू बघू शकतो. सुखे आवडे ते माझा देही देखसी तू, माझ्या एकदा ह्या देहामध्ये सर्व जे काही तुला बघायचं आहे ते तू बघून घे. ऐसे विश्वमूर्ती तेने बोलिले कारुण्यपूर्णे, तव देखता आहे की नाही न म्हणे निवांतची. म्हणजे असं विश्वमूर्ती म्हणजे आता हा श्रीकृष्ण म्हणजे आता तो विश्वात्मकच झालेला आहे ना, विश्वपुरुष म्हणूनच त्याच्या समोर उभा आहे. तर अशी ही विश्वमूर्ती अर्जुनाला म्हणाली, कारुण्यपूर्णे म्हणाली की तव म्हणजे हे सगळं सांगतायत भगवंत, आणि तव देखत आहे की नाही न म्हणे निवांतची, म्हणजे तो पाहतोय की नाही हा विचार मनामध्ये आला की पाहतोय ना अर्जुन, मी हे सगळं दाखवतोय, पाहतो तर आहे ना नीट. तर असं मनामध्ये विचार आला. म्हणजे हे मधला भाग आहे ना हा ज्ञानेश्वर सांगतायत श्रोत्यांना, आपल्याला सांगतायत ज्ञानेश्वर की असं विश्वमूर्ती त्याच्याशी बोलले आणि त्यानंतर तो पाहतोय की नाही असा मनामध्ये विचार आला. आणि म्हणून निवांतची येरू म्हणजे श्रीकृष्णाला म्हटलं. श्रीकृष्ण भगवंत निवांत झाले, थांबले थोडे. त्यांनी हा पाहतोय की नाही हे त्यांना जाणून घ्यायचं होतं आणि म्हणून ते जराशे थांबले. एथ का हा उगला म्हणून कृष्णे जव पाहिला तेव्हा आरतीचे लेणे लईला तैसाची आहे. म्हणजे इथे हा का हा उगला म्हणजे हा असं स्वस्थ कसा, अर्जुनाचा स्वस्थ कसा आहे म्हणून कृष्णे जेव्हा पाहिला, कृष्णाने जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा आरतीचे अर्जुन कसा होता कृष्णाने पाहिलं तेव्हा, तर आरतीचे लेणे लईला तैसाची आहे. म्हणजे आरती म्हणजे त्यांनी ज्या वेळेला ती आर्त इच्छा व्यक्त केली होती त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरती जे काही भाव होते तसाच्या तसा तो उभा होता. चेहऱ्यावरती काही भावांमध्ये काही बदलच नव्हता, तसाच्या तसा तो उभा होता. निवांतची आरतीचे लेणे लेला असं म्हटलंय. लेणे म्हटलंय म्हणजे जणू काही त्यांनी त्या अलंकार घातलाय आणि त्या अलंकार घालून शब्द आपला तसाच उभा राहिलेला आहे त्या इच्छेने की आपल्याला आता विश्वरूप दिसेल ह्या इच्छेने उभा राहिलाय. याच्या आधीच्या दोन ओव्या मध्ये दोन राहिले, 7व्या श्लोकाच्या अगदी खालच्या 48 या मूर्तीची या किरीटी अठ्ठेचाळीस 49. म्हणजे मी काही वेळेला असे थोडेसे नाही म्हणजे मी एकदम ह्या 150व्या ओवीकडे आले, थोडंसं ते गाळलं म्हणजे असं एवढं ते तशाच प्रकारचं ते वर्णन आहे की ह्या सृष्टीच्या रोममोळी देखेपा म्हणजे तो अशा प्रकारे तो सांगतोय सगळं. आणि ते सगळं सांगून झाल्यानंतर मग त्याच्या लक्षात आलं की हा जसाच्या तसा मख्ख उभा आहे. त्यानंतर मग आता 55वी ओवी बघा. थोडंसं असं मध्ये मध्ये गाळते म्हणजे असं छान एकाला एक लागून येतं.
आता असं म्हणजे मनामध्ये ते म्हणाले की अरे हा पाहतोय की नाही असं मनात हे केलं आणि हा तर मख्ख उभा आहे हे लक्षात आलं. हे असं म्हणजे हे बोलोनी देवो हसिले हासोनी देखणिया म्हणतिले आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न देखसीच तू. म्हणजे देवांना हसू आलं की हा म्हणतोय आपल्याला दाखवा आणि आपण दाखवते तर हा पाहत नाही. आणि ते काय म्हटले हासोनी देखणिया म्हणतले. तो देखणा हा जो शब्द आहे ना त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. देखणा म्हणजे दृष्टी असलेला, दृष्टी असलेला, ज्याला दृष्टी आहे, जो पाहू शकतोय. म्हणजे कृष्णाच्या लक्षातच आलं नाही की आपण ह्याला दिव्य दृष्टी दिली नाहीये हे, कारण बोलण्याच्या ह्याच्यामध्ये भरामध्ये पुढे पुढे सांगतच गेले ते आणि त्यामुळे हे लक्षातच आलेलं नाही. आणि म्हणून मुद्दाम तो शब्द ज्ञानदेवानी घातलेला आहे, अगदी बरोबर घातलाय. देखणीय म्हटलंय की त्याला देखणा म्हटलेलं म्हणजे त्याला दृष्टी आणि हा पाहत का नाही असा विचार आलाय. हासोनी देखणिया म्हणितले आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न देखसीच तू. आता हे श्रीकृष्ण असं म्हणाले आणि त्याच्यानंतर मग आता अर्जुन काय उत्तर देतोय बघा. अर्जुनाने चांगलं उत्तर दिलंय. अर्जुन 57वी ओवी बघा. हो उटानिया आरिसा आंधळिया दाऊ बैसा बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणीव करा. म्हणजे उटानिया ह्याचा अर्थ एखादा आरसा स्वच्छ पुसलाय, स्वच्छ, काही हे नाही त्याच्यात, अगदी चांगलं दिसलं पाहिजे असा तो स्वच्छ पुसून एखाद्या आंधळ्याच्या समोर दाखवावा किंवा बहिऱ्याच्या पुढे सुंदर गाणी म्हणावी, तसं तुम्ही करताय. म्हणजे मला दृष्टीच नाही हे सगळं बघण्याची आणि तुम्ही मला दाखवत सुटलाय आणि आवर आणि मला म्हणता की तू पाहत नाहीस असं म्हणताय. मधली एक ओवी सोडा आणि पुढे अर्जुनच म्हणतोय हे पुढचं. जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञानदृष्टीची विभागा फिटले ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुदले मी कैसेनी देखो. हा किती स्पष्ट अर्थ आहे ना की अतींद्रिय आहे ते. म्हणजे ह्या आपली जी सामान्य माणसाची जी इंद्रिय आहे त्यांच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत. इंद्रिय त्याचं ज्ञान घेऊ शकत नाही, त्याला अतींद्रिय म्हणतात. तर अतींद्रिय म्हणून जे व्यवस्थिले म्हणजे जे आहे तसंच आहे, अतींद्रिय आहे हे सगळं. आणि केवळ ज्ञानदृष्टीची विभागा फिटले, ज्याला ज्ञानाची दृष्टी आहे त्यालाच फक्त ते दिसेल. ते तुम्ही चर्मचक्षून पुढे सुदले, माझ्या साध्या डोळ्यांपुढे तुम्ही ते दाखवलं, मी कैसेनी देखू. पुन्हा एक ओवी सोडा आणि पुढे 161वी ओवी बघा. साच स्वरूप जरी आम्ही दावावे. आता कृष्णाच्या लक्षात आलंय बरं का, म्हणजे हे आपलं चुकलंय. तर भगवंत म्हणतायत आता हे की साच स्वरूप जरी आम्ही धावावे तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे परी बोलत प्रेम भावे धसाळ गेलो. म्हणजे बरोबर आहे तुझं की तुला हे सगळं स्वरूप मला दाखवायचं आहे, पण ते पाहण्यासाठी मी आधी तुला ते सामर्थ्य द्यायला पाहिजे होतं, तशी दृष्टी द्यायला पाहिजे होती. परी बोलत प्रेम भावे म्हणजे प्रेमाच्या भरामध्ये मी धसाळ गेलो. म्हणजे घाईने मी आपला पुढे दाखवतच सुटलो. मी काही लक्षातच घेतलं नाही की तुला ती दृष्टी नाही आहे, मी विसरूनच गेलो. धसाळ याचा अर्थ घाईने पुढे सगळं दाखवत गेलो मी. काय जाहले न वाहता भुई पेरीजे तरी वेळू विलया जाईजे तरी आता माझे निजरूप देखीजे ते दृष्टी देवो तुझ. म्हणजे काय झालं अर्जुना की
न वाहता, याचा अर्थ की ज्या जमिनीची मशागत न करता, काहीच मशागत केली नाही आणि ती जमीन पेरली, त्या जमिनीमध्ये बी पेरलं, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तरी तो वेळू विलया जाई, म्हणजे सगळा वेळ पुढचा वाया जाणार, पीक येणारच नाही. तरी आता माझे निजरूप देखीजे, ते दृष्टी देवो तुझं, अशी मी तुला दृष्टी देतो. मग तिया दृष्टी पांडवा, आमुचा ऐश्वर्य योगू आघवा, देखोन या अनुभवा माझी वडा करी. हा सुंदर शब्द आहेत हा हे. त्यांनी म्हटलंय की अर्जुना, पांडवा म्हणजे अर्जुनाला म्हटलंय की तुला मी आता दृष्टी देतो आणि त्या दृष्टीने आता तू बघ. आणि काय बघ म्हटलंय, आमुचा ऐश्वर्य योग बघावा, आघवा असं म्हटलंय. आमचा ऐश्वर्य योग म्हटलंय. फार सुंदर कल्पना आहे ही. ऐश्वर्य योग ही कल्पना, ह्याच्यामध्ये जे श्रीकृष्णाचे जे 6 गुण, त्याच्यामध्ये जो ऐश्वर्य हा गुण आहे ना, त्याचा अर्थ जर आपल्याला कळला असेल तर ह्या ऐश्वर्य योगाचा अर्थ आपल्याला कळतो. की ऐश्वर्य ह्याचा आपण सर्वसाधारणपणे अर्थ काय घेतो की खूप संपत्ती, सधनता असणं म्हणजे ऐश्वर्य. पण ऐश्वर्य म्हणजे संपत्ती आणि सधनता नव्हे. ऐश्वर्य म्हणजे सत्ता, सर्वांवरती सत्ता. आणि ह्याला ऐश्वर्य योग म्हटलेला आहे, कारण संपूर्ण जगावरती. आता त्यांनी म्हटलं ना, डोळे उघडले की सूर्य दिसतो, डोळे मिटले की सूर्य सगळे जातात. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही त्या परमेश्वराच्या ह्याच्याप्रमाणे होते. तर त्या म्हणून म्हणजे किती सत्ता असावी की जगातली कुठलीही गोष्ट, ब्रह्मांडातली कुठलीही गोष्ट त्या ईश्वराच्या इच्छे व्यतिरिक्त होत नाही. तर म्हणून त्याला ऐश्वर्य योग म्हटलंय. फार सुंदर कल्पना आहे ही. आमुचा ऐश्वर्य योगू आघवा देखोनिया. हा शब्द ना मला असं वाटतं की त्या श्लोकामध्येही आहे. 8वा श्लोक पहा, पश्चिमे योगमैश्वरम म्हटलंय. माझं ऐश्वर्य पहा असं म्हटलंय. पश्चिमे योगमैश्वरम म्हणजे माझं हे सगळं ऐश्वर्य पहा असं म्हटलंय. इथे ज्ञानदेवाने ऐश्वर्य योग म्हटलेला आहे. तर असा हा माझा ऐश्वर्य योग पहा. तुम्हाला ऐकायला येतंय? तर हा माझा ऐश्वर्य योग तू पहा अर्जुना. आणि पुढे म्हटलंय, देखोनिया अनुभवा माझी वडा करी. म्हणजे माझी वडा ह्याचा अर्थ की अनुभवा माझी वडा करी, असं एकत्र ते आहे. ते 3 शब्द एकत्र घ्यायचे आहेत. अनुभवा माझी वडा करी म्हणजे हे सगळं माझं ऐश्वर्य तू बघ. आणि हा जो अनुभव तुला मिळतोय ना, या अनुभव तो हे सर्व जे काही तू पाहणार आहेस ते सगळं तुझ्या अनुभवाच्या गाभ्यात घालून ठेव. अनुभवाच्या गाभ्यात घालून ठेव असा त्याचा म्हणजे. गाभा म्हणजे काय म्हणतो आपण, अगदी आतमध्ये, म्हणजे ते बाहेर पडणार नाही. एक नाही गाभारा नाही, गाभारा नव्हे. गाभा याचा अर्थ अत्यंत आतलं, खोल अंतःकरणातली खोल जी जागा ना, त्याला गाभा असं म्हणतात. तर तुझ्या अनुभवाच्या गाभ्यात असं म्हटलेलं आहे. गाभ्यात घालून ठेव. आणि गाभ्यात याचा अर्थ की अनुभव म्हणजे एकदा तू हा अनुभव घेतलास की पुन्हा ते कधी विसरणार नाही. ते इतकं खोल जाऊ दे तुझ्या मनामध्ये, आत रुजून जाऊ दे. अशा प्रकारचा अनुभव तू सगळा घे आता. असं दृढ कर म्हणजे त्यालाच सिद्धता म्हणतात.
त्याला सिद्ध, जे मगाशी मी सांगितलं ना, सिद्ध ही कल्पना जशी की एकदा ते झालं की ते पक्कच होऊन जातं. मग हे सुद्धा, हा अनुभव सुद्धा हा असा आतमध्ये पोचला की मग तो पुन्हा कधी निसटत नाही, तो तिथेच राहतो. मग त्याला गाभा म्हणतात. गाभा, हृदयाच्या गाभ्यात, जे हृदयाच्या खोलवर आत, आणि हृदय ही फिजिकल हृदय नव्हे. हे नेहमी लक्षात ठेवा की ह्या ठिकाणी ह्या कुठल्याही आपल्या शरीराचा हा म्हणजे अवयव म्हणून विचारच करायचा नाही. हृदयस्थ असं आपण म्हणतो, पण हृदयस्थ ह्याचा अर्थ त्या हृदयात कुठे असतो? फिजिकल हृदयात असतो का? नाही ना. तुम्ही हृदय सबंध उघडून पाहिलं तरी भगवंत दिसणार आहे का? नाही दिसणार आहे. हृदय ही कल्पना, जे ही अध्यात्मामध्ये किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये हृदय, अंतःकरण, मन, हे जे सगळे विचार आहेत ना, हे अशा प्रकारचे विचार आहे की ते मनाला सुद्धा, मनाचं सुद्धा एक, जसं बुद्धीचं एक हे इथे असतं आपल्या ब्रेनमध्ये, तसं मनाचं सुद्धा एक केंद्र आहे. पण ते नव्हे, फिजिकल काही नाही. हे सगळं सूक्ष्म शरीर ज्याला म्हणतात, सूक्ष्म शरीर असतं आपला. हे जे सगळं इतर स्थूल देह आहे, या स्थूल देहापेक्षा फार वेगळं असं एक सूक्ष्म देह आपल्यामध्ये असतो, की जो आपल्या दृष्टीला कुठल्याही प्रकारे पडणार नाही. आणि त्या सूक्ष्मामध्ये म्हणजे ईश्वर आपल्या हृदयात आहे, हृदयस्थ आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तो या हृदयामध्ये कुठे दिसणारच नाही. कुंडलिनी, आता म्हणून मी त्यावेळेला म्हटलं होतं, ज्यावेळेला कुंडलिनीचा उल्लेख केला होता तेव्हा, की कुंडलिनी ही काही कुठे संबंध मूलाधार चक्राच्या तिथे त्याची सुरुवात, म्हणजे तिथे ती कुंडलिनी असते निवांत पडलेली. असं सगळं तुम्ही संबंध जरी शरीर हे केलं तरी कुठे ती दिसणार नाही, कारण ह्या सगळ्या सूक्ष्म देहाच्या कल्पना, सूक्ष्म देह ही जी आपल्या अध्यात्मातली कल्पना आहे ना, ती आपण कायम मनामध्ये ठेवायची. आपण जेव्हा हृदय म्हणतो, आपण मन म्हणतो, अंतःकरण म्हणतो, हे सगळं जे आहे हे सगळं सूक्ष्म. चक्र सुद्धा कुठे चक्र ती दिसतात, ही सगळी जी म्हणजे कुंडली त्या चक्रातून वर येते. इथे एक सहस्रार चक्र, कुठे सबन रेल कापला तरी ते कुठे चक्र दिसणार नाही. या सगळ्या सूक्ष्म कल्पना, आणि त्या सूक्ष्म कल्पना म्हणजे केवळ कल्पना नाहीये, हे अनुभव आहे. ह्या कल्पना नाहीये, हे प्राचीन काळापासून आपल्या ऋषींनी घेतलेले हे अनुभव आहेत. आणि केवळ ऋषींनी नव्हे तर अगदी म्हणजे प्राचीन काळ ऋषींनी, याचा अर्थ की प्राचीन काळातल्या ऋषींनी नव्हे, अगदी आता मी तुम्हाला माहिती आहे सर्वांना की मी अरविंदांचा अभ्यास करते. अरविंदांनी ह्यातल्या कित्येक गोष्टी स्वतः अनुभवलेल्या आहेत, स्वतः अनुभवलेल्या आहेत. त्यांचे अनुभव आहेत हे सगळे, की अशा काय काय घडतं, म्हणजे किती त्यांनी, कारण ते तुम्हाला अरविंदांचं सगळं आयुष्य माहिती नसेल, परंतु वयाच्या 7व्या वर्षी त्यांना इंग्लंडमध्ये ठेवलेलं होतं. त्या 7व्या वर्षापासून ते 21व्या वर्षापर्यंत ते इंग्लंडमध्ये वाढले, तिथल्या संस्कृतीमध्ये वाढले. त्यांच्यावरती कुठलेही भारतीय संस्कार होता कामा नये, त्यांना भारतीय भाषा येता कामा नये, इतकी दक्षता त्यांच्या वडिलांनी घेण्याचा प्रयत्न केलेला होता. असे ते अरविंद त्या, आणि अर्थात तिथल्या सगळ्या शिक्षण घेत असताना ज्याला आपण रॅशनॅलिझम म्हणतो, की बुद्धिवादी विचार, ते त्यांच्या मनामध्ये निश्चित होते. आणि त्यामुळे अरविंदांचा सुरुवातीचा जो काळ आहे, म्हणजे ज्या वेळेला त्यांनी योग ह्या विषयाकडे ते वळायला लागले, तो जो काळ आहे ना, त्या काळात त्यांनी अनेक गोष्टींची स्वतः परीक्षा घेतलेली आहे, की काय होतं, असं केलं तर काय होतं, असं त्यांनी स्वतःच्या शरीरावरती प्रयोग करून पाहिलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला त्यांना अलिपूरच्या तुरुंगामध्ये काही एका खटल्याच्या संदर्भामध्ये ठेवलं होतं 1 वर्ष, त्यावेळेला त्यांनी काहीतरी
किती 12 दिवस का काहीतरी पूर्ण उपोषण, 12 का काय जास्त असेल मला आता आठवत नाही, पूर्ण उपोषण केलं होतं. कशासाठी? कुठल्याही इतर कारणासाठी नाही. तो उपोषणाचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो? त्यांना शरीराचं सगळं शोधायचं होतं की आपल्याला जे नेहमी वाटतं त्याच्यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी घडतात का हे त्यांना पाहायचं होतं. तर अशा प्रकारे त्यांनी अनेक गोष्टींचे अनुभव हे स्वतः घेतलेले आहेत आणि योग साधनेला ज्या वेळेला त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात जेव्हा सुरुवात केली तेव्हा तर त्यांचे अनुभव म्हणजे खरोखर म्हणजे प्राचीन ऋषींच्याही पेक्षा जास्त प्रकारचे असे काही अनुभव त्यांनी घेतलेले आहेत. त्याबद्दल मी आत्ता फार बोलत नाही, परंतु हे असं हे सगळं आहे की आपल्या आणि ह्या सगळ्यांनी ज्यांनी ह्या सगळ्याचे अनुभव घेतलेत त्यांनी हे विचार मांडलेले आहेत. म्हणजे ह्या केवळ कल्पना नाही आहेत. सूक्ष्म शरीर ही कल्पना नाही आहे, त्याच्या मागे अनुभव आहे हे लक्षात ठेवायचं. तर त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी सांगितलं की हे आपल्यामध्ये जसं हे स्थूल शरीर आपल्याला कळतं, सूक्ष्म शरीर आपल्याला कळत नाही, पण त्या सूक्ष्म शरीरामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात. आपण नुसतं म्हणतो हृदयस्थ देव, मग तो हृदयामध्ये कुठे आहे? आपण पहा, अगदी साधी गोष्ट की मारुतीनी छाती हे केली आणि राम दाखवलं. हे काय माहिती आहे का? ह्या अशा प्रकारच्या कथा ह्या लोकांच्या श्रद्धा वाढवण्यासाठी अशा ह्या कथा निर्माण झालेल्या आहेत. असं छाती उघडी त्यांनी फाडली आणि त्याच्या आतमध्ये राम दिसला असं नाही. त्याच्या सूक्ष्म देहामध्ये, त्याच्या संपूर्ण देहामध्ये मुळे रामच होता, तो रामच होता पूर्णतः. अशा प्रकारचं त्याचं शरीर आणि त्याचं मन आणि त्याचं सगळं अस्तित्वच मुळे रामाचं अस्तित्व होतं. तर असे खऱ्या त्याचे अर्थ आहेत. तर आपण फार वरवर अर्थ घेतो तसे घ्यायचे नाही, खोलवर शिरायचं. तर म्हणून या ठिकाणी म्हटले अनुभवा माझी वडा करी, म्हणजे ते गाभ्यात, अनुभवाच्या गाभ्यात घालून ठेव, पुन्हा तू विसरू नये हे सगळं. आता पुढे जाऊया आपण. पुढचा जो भाग आहे तो पुढे जे आहे ना आता ते संजय उवाच असं लिहिलेलं आहे. पहा, संजय उवाच. आता संजय हा ह्याला धृतराष्ट्राला, कौरव कुळाच्या अधिपतीला आता तो काही गोष्टी सांगतोय आणि तो काय सांगतोय हे या ठिकाणी आहे. म्हणजे गीतेतही तसंच आहे आणि ज्ञानेश्वरीमध्येही तशाच ओव्या आहेत. आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पाहूया. 171 ओवी बघा. आता धृतराष्ट्राला संजय अर्जुनाचं भाग्य काय आहे हे सांगतोय हे, आणि ते कशा शब्दात सांगितलंय. आजी परब्रह्म हे सगळे भोगावया सदैव याचेची डोळे, सदैव याचेची डोळे कैसे वाचेचे हन लळे पाळीत असे. म्हणजे काय म्हटलंय या ठिकाणी की अरे म्हणजे धृतराष्ट्राला म्हणतंय की राजा ऐका, आज हे सगळं परब्रह्म ह्यानी अर्जुनाने भोगलंय, अशी त्याच्यावरती आज इतकं सुदैव त्याचं चालून आलेलं आहे की त्याला सगळं हे परब्रह्म दिसणार आहे. आणि त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलं सदैव याचेची डोळे, म्हणजे इतके हे भोग मिळायला ह्याच्याच डोळ्यांना ते फक्त भाग्य लाभलेलं आहे. म्हणजे ही दृष्टीसुद्धा त्यालाच फक्त दिलेली आहे, आत्तापर्यंत इतर कोणालाही दिली नाही. अशा प्रकारची ही दृष्टी देऊन त्याला हे सगळं हा भगवंत दाखवतोय. कैसे वाचेचे हन लळे पाळीत असे, म्हणजे कैसे वाचेचे ह्याचा अर्थ
की अर्जुनांनी नुसते शब्द उच्चारावेत, की आपली इच्छा व्यक्त करावी वाचेनी, आणि हन लळे पाळीत असे, म्हणजे लाडाने कौतुकाने त्याचं त्या सगळं जे काही तो बोलेल ते हा भगवंत करतोय, श्रीकृष्ण करून त्याप्रमाणे करतो. जे काही तो बोलेल त्याप्रमाणे करतो, त्याची जी इच्छा असेल त्याप्रमाणे त्याचे लाड पुरवतो असं म्हटलंय. लळे असं जे आहे ना, लळे पाळीत असे, तर लळे ह्याचा अर्थ की त्याचे लाड पुरवतो. सगळे तो म्हणेल ते त्याच्यासाठी करतो, असे त्याचे लाड पुरवतो. आणि पुढे म्हटले, हा कोपे की निवांतूस आहे, हा रुसे तरी बुझावीतच आहे. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. देवालाच वेळ लागलंय पार्थाचं, की हा रागवला तरी कृष्ण शांत आहे, तो रुसला तरी त्याला समजूत घालतोय त्याची, असं त्याला पार्थाचं वेळ लागलेलं आहे. पुढे 75वी ओवी बघा. तेवीची संजय म्हणे कायसा विस्मयो एथ कौरवेशा, कृष्णे स्वीकारिजे तया ऐसा भाग्योदय होय. म्हणजे संजय म्हणतो कौरवेशा म्हणजे हे कौरवाधिपती, ह्याच्यामध्ये आश्चर्य कसलं, हे जे काही घडतंय की जे काही अर्जुन म्हणतो ते सगळं पुरवलं जातं, ह्याच्यामध्ये आश्चर्य कसलं, काय आश्चर्य आहे, कारण कृष्णे स्वीकारिजे तया ऐसा भाग्योदय होय. एकदा का कृष्णाने स्वीकारलं एखाद्याला की त्याचा भाग्योदय हा असाच होत असतो. म्हणून तो देवांचा रावो म्हणे पार्था, ते तुझं दृष्टी देवो, जया विश्वरूपाचा ठावो देखसी तू. म्हणून देवांचा रावो, देवांचाही राजा, कारण सर्वश्रेष्ठ देव आहे ना तो, तर म्हणून तो पार्थाला म्हणाला की तुझं दृष्टी देव, मी तुला आता अशी दृष्टी देतो की ज्याच्यामुळे विश्वरूपाचा ठावो देखसी तू, म्हणजे विश्वरूपाचं स्वरूप तुला पाहता येईल. ऐसी श्रीमुखेने अक्षरे निघती ना जव एक सरे, तब अविद्येचे अंधारे जावोची लागे. म्हणजे असं नुसतं श्रीकृष्णाच्या तोंडातून ही शब्द निघाले मात्र की मी तुला हे दृष्टी देतो आणि तुला विश्वरूप बघायला मिळेल, असे शब्द त्याच्या तोंडातून निघाले मात्र तव अविद्येचे अंधारे जावोची लागे. म्हणजे अर्जुनाची जी सगळी अविद्या आत्तापर्यंत होती, अज्ञान जे काही त्याचं होतं ते सगळं जायलाच लागलं. मग दिव्य चक्षु प्रकटला, तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला, यया परी दाविता जाहला ऐश्वर्य आपुले. मधली एक ओवी गाळली, पुढे 79 ओवी 179. मग दिव्य चक्षु प्रकटला, म्हणजे नंतर त्याला दिव्य चक्षु दिला, तेव्हा त्या ज्ञानदृष्टी, तो दिव्य चक्षु मिळाल्यावर काय, ज्ञानदृष्टी फाटा फुटला. म्हणजे फाटा फुटला ह्याचे 2 प्रकारे अर्थ घेता येतात. एक म्हणजे ज्ञानदृष्टीचं सामर्थ्य वाढलं असाही अर्थ घेता येतो, आणि फाटा फुटला ह्याचा अर्थ ज्ञानदृष्टी मोकळेपणाने पुढे जायला लागली. फाटा फुटला, वाट फुटली म्हणतो ना आपण, वाट फुटली, ज्ञानदृष्टीला वाट फुटली. यया परी दाविता जाहला ऐश्वर्य आपुले. आणि अशा प्रकारे आता तो ऐश्वर्य आपलं सगळं दाखवायला लागला. पुन्हा मध्ये 180 ओवी सोडा, 181 ओवी नाही, ती पण सोडा, त्याच्या पुढे, कारण मध्ये ना थोडंसं नाही घेतलं तरी चालेल, काही उगीच आपण इतर काही गोष्टी मनामध्ये आणखीन यायला लागतात, त्यापेक्षा सरळ ती कथा एकत्र घेऊया. 82 ओवी बघा.
मागा बाळपणी येणे श्रीपती, जै एक वेळ खादली होती माती, तई कोपोनिया हाती यशोदा धरिला. मग भेणे भेणे जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे, 14 भुवने सावकाशे दाविली तिये. ही कथा आपल्याला माहिती आहे की माती खाल्ली आणि राबून तिने धरलं यशोदेनी. त्यावेळेला जणू काही आपल्या तोंडातली माती दाखवतोय असं म्हणून तोंड उघडलं आणि 14 भुवन, 14 जी 7 वरची आणि 7 खालची, पृथ्वीपासून वरती ह्याच्यापर्यंत आणि पुढे पाताळ रसातळ असं इथपर्यंत खालची अशी 14 भुवन त्याला दाखवली, तिला दाखवली. आणि सावकाश याचा अर्थ असा की अगदी पूर्णपणे 14 भुवन दाखवली. म्हणजे मातीच्या ऐवजी माती काय, आईला जणू काय आईला तो म्हणतोय की काय माती कसली घेऊन बसलीस तू, ही सगळी 14 भुवन माझ्या तोंडात आहेत, मातीच नव्हे तर अख्खी 14 भुवन माझ्या तोंडात आहेत ती बघ. अशा प्रकारे त्यांनी ते दाखवलं. म्हणजे असं हे विश्वाचं दर्शन हे थोडंसं त्या मातेला त्यांनी दिलेलं होतं, ह्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. पुढे आता 280 ओवी बघा, 280 पाहिजे ना. बा माझं काहीतरी पानाचा घोटाळा झाला. 334 पानानंतर 336 कुठेतरी माझी पानं पडली. मी घरीच राहील. आज थांबूया नाही, माझ्याकडे हेच नाही, घरी राहील. आम्ही 5:30 वाजून गेले. आता पुढची तारीख कुठली येते? पुढचा बुधवार म्हणजे